नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. सकाळ सकाळी काकाला तिथे धुवायला, कारण मी काय लवकर उठलो होतो. मग काकांनी डायरेक्ट खाली पोल्ट्रीवर घेऊन आलीत, कारण औषधं खाली होती आणि मला 4 दोरीला औषध मारायचं आहे. 4 दोरीची औषधं सगळी बघ घेतल्यात आणि येताना खाली पोपट काकांची पानं पण घेतलेली, ती पानं पण देऊन आलो आहे. काकांना पण सोडलं ट्रॅक्टरपाशी आणि मी चाललो आता घराकडं. घरात येऊन अर्जुनदादाकडे दिलो औषधं वजन करायला आणि मी चाललोय कॉक फिरवायला. उसातले खालचे 2 कॉक बंद करायचे आहेत आणि वरचा 3 नंबरचा 1 कॉक सुरू करायचा. कॉक सिस्टीम सगळी ओके करून आलो. आता बारे फक्त ट्रॅक्टर ढकलायची. केलोय तयार औषध, आता फक्त पटापट फिरवायचं नुसतं. झाली बघा आंघोळी. आता अर्जुनदादा सोबत छोट्या बाईच्या शेडवर चाललोय. तिथं पंप आहे औषध मारायचं, ते औषध मारायचं पंप पाण्यात जाणार आहे. आलो बघा शेडवर. हे बघा छोट्या बाया काल डिझेल घेऊन आलाय 2 बॅरल आणि छोट्या बाई धन्न प्यारी. तिथे छोट्या बाया, छोट्या बाई जनरेटर नवीन घेऊन आल्यात. छोट्या बाई शेडवर पंप घेऊन आलो बघा. तसा एक पंप 70 बसला, तो 70 बसला तेवढा पंप आणलाय आणि एक पंप 70 पैशाच्या नंतर आणणार आहे. आता सध्या तर मशीन सुरू झाले, घेतले ट्रॅक्टर आणि चाललोय मशीनीकडं. आज पण शारीरिक काय तर पिकअप वाढायला होतात. काकांनी तो पहिला काढण्यास सांगितलं. आता भरायच्या आधीच चालू आहे तिकडे काढायला. आता इथं रोप नाही, बारक्या रस्त्या बांधून थोडा वेळ ट्राय केलता, पण त्या रस्ता पण सगळ्या तुटल्यात. आता एक आयडिया करणार आहे, या ट्रॉलीनं मागणं ढकलणार आहे. त्यासाठी हो पहिला ऊस वर गाडी धरायला पाहिजे, तिथनं पाठीमागणं ढकलणार आहे. अडकलेलं ते तर काढलं बघा. आता दुसरीकडे जरा भरल्यात आणि चालले त्यांची गाडी. जिथं थांबते तिथं थांबा म्हणून सांगितलं, मी ढकलतो मग ना. असल्या उन्हात नाकी नवी आली हे काम करायला. गाडी बघा तिरकी कशी घसरत चाललेली. निघली वाटतं. ही गाडी डायरेक्ट सांगलीच्या रसगाण्याची गाडी आहे. सांगली चालल्या चाललो मी आता. बाय कामाला. JCB मधनं भरून घेतले बक्कळ. ट्रॅक्टर अर्ध कुता लागले आता. मित्रांनो, आजचं पण नियोजन सगळं हल्ल्यासारखं दिसले, कारण इथं दगड निघाल्यात मोठी या मोठ्या पावलाने खाली आणि ती बारकं JCB तिकडे गेले. पटपट पटपट खेपावायच का दिसत नाही, हळूहळू होणारच.
ऑपरेटरने त्या डब्यात किती दगड भरल्यात बघा ती. इझीच घेऊन चालली की. हे पण 555 आहे, आपलं पण 555 आहे. मित्रांनो खेपा काय चालूच राहतील. तुम्हाला व्ह्यू दाखवू काय. हे बघा कसला व्ह्यू दिसालाय. उशीर थांबून भरली आणि जाता जाता बघा चांगल्या रस्त्याला काय झालं. म्हणजे हे प्रत्येक वेळी आमच्या संगच कसं काय होते. आमच्या म्हणजे वैयक्तिक माझ्या संगच असं कसं होते काय कळत नाही मला. काय करावं तरी एक आणि नाही करावं तरी एक. अडचणीच मात्र 100%. मला वाटतं दुसरं ट्रॅक्टर लावायला, पण काय या ट्रॅक्टरनं मागं पुढं करून काढलं. मित्रांनो आजच्या दिवसाची लास्ट खेप आहे आणि ही खेप नारायण काकांना पाहिजे. मग त्यांनी बारीक बारीक भरून मला सांगितल्या. इथं सगळं बारीक दिसायला इथं भर लावणार आहे. दुपारनंतर काय दिलात ना का, दुपारनंतर असं येईल तसं लगेच भरून द्याल. ते गेले बघ आपल्याला पण तिथे 5-6 खेपा लागतील आता उद्या दिवसात आणि बास आहे आपल्याला पण. मशीन तिथं आता जागा स्वच्छ करायला पहिला. नारायण काकांसाठी एक डबा. की बारकं भरलेत बक्कळ. आज चालू आहे त्यांच्या घराकडे घेऊन. तर आता लय हळूहळू जायला लागणार, कारण इकडचा रस्ता तर त्या हैवानी घट्ट गेली आणि इकडे जाणार आहे. आपलं काय जाता दिसतंय काय कळतच नाही. खाली रुपयालाच असतंय कधी पण. काहीतरी नवीन करायला गेलं काहीतरी हजार भयानक गप्पा घेतलीच आपल्याला. डबा मोकळा नारायण काकांच्या आता चालू आहे. काकांनी सांगितलं ट्रॅक्टर पोल्ट्री बस लावायचं आणि आपली गाडी आरटीच्या प्लॉट कशी आहे तिथलं गाडी किती जायचं घराकडे. लावलं बघा ट्रॅक्टर पोल्ट्रीवर. पोल्ट्री बस ना आरके प्लॉट काय लय लांब नाही, तरी पण चालायला नको वाटायला लागले. सकाळपासून ट्रॅक्टरवर आहे आणि आता पाय दुखायला लागल्यात. मित्रांनो फायनली आलो आपल्या गाडीवशी. 10 मिनिटात जाणार आहे घराकडे. संत्याचा फोन आला आज बेडगेचा बाजार आहे, बाजारात पण जाणार आहे. असं फटाफट आवरलं बघा आणि आलोय संतूपाशी. आंघोळ केलेलं दिसायलाच की क्लिअर काय दिसे नाही बरं. नाही मित्रांनो गावात आलं म्हणते की खरेदी चालवली बघा. मी लाल कलरची टोपी घेतली संत्याच्या ईर्षेवर, संत्याने पिंक घेतल्या. संत्यात टकला तर झाकून जाणार. आज टकलं कुठं आहे किरकोळ का असं ना. बाजार तर आवरलं बघा. आज चालली वरच्या चौकात. मित्रांनो 2 गाड्या न्यायचं कारण असं होतं, संतूची गाडी नाता नेणार होता. ती गाडी एका चौकात लावलो आणि आता चाललोय घराकडं. आलो बघा संतूच्या घरापाशी. संतूला सोडले. हे बघा संतूच चिव्या आणि इथं मोठा माणूस समाधान कंगोने. जेवण अजून झालं नाही. घरापाशी जाऊन जेवण करणार आहे आणि ब्लॉग एडिटिंग करून झोपून टाकणार. त्यामुळे आपला ब्लॉग इथेच एंड करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.